नागपूर हिंसाचारावेळी दंगेखोरांकडून महिला पोलीस कर्मचाऱ्याला विवस्ता करण्याचा प्रयत्न, अंधाराचा फायदा घेत विनयभंग. भालदारपुरामधील धक्कादायक घटना, गणेशपेठ पोलिसात गुन्हा दाखल. हिंसाचारानंतर नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता. 11 भागात कर्फ्यू आणि शाळा बंदच. कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांचं 250 कोटींचं नुकसान. शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाचा दणका. अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली. प्रशांत कोरटकर फरारच. पोलिसांना शरण येणार का याकडे लक्ष. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आज विधानसभा गाजण्याची शक्यता. शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावाच्या मुद्द्यावर चर्चा. विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाकडे लक्ष. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक. आज मुंबईत आंदोलन करणार. अरबी समुद्रात सोयाबीन फेकण्याचा इशारा. पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीमध्ये मिनी बसला आग. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू, तर काही कामगार वेळीच बसमधून उतरल्यामुळे वाचले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्यांचा खच. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून कारवाईची मागणी. कुलगुरूंकडे तक्रार. राज्यभरात आज रंगपंचमीचा उत्साह. नाशिकमध्ये पारंपरिक राहाडीची धूम. कोकण, कोल्हापूरसह शिर्डीतील साई मंदिरात सुद्धा साजरी होतीये रंगपंचमी. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमधून तब्बल 9 महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या. अमेरिकेतील फ्लोरिडा समुद्राच्या किनाऱ्यावर ड्रॅगन यानाचं यशस्वी लँडिंग. Thank you.